गेला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला हा सामना ते गमावले, परंतु उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड होते ओंकार वडाप संघाचा. धन्यवाद सर. खरं तर आपण चालू सामने पाहतोय दिलखुश अब्बास वर्सेस ओमसाई आपटी मैदान क्रमांक 1 साठी आणि मैदान क्रमांक 2 साठी काळापेट मंडळी वर्सेस श्रीरंग करोशी आणि मैदान क्रमांक 3 साठी गुरुकृपा वाघोडे वर्सेस जिरेश्वरी चिराडपाडा अशा 6 संघांमध्ये खेळ मात्र सुरू झाला आहे. अर्थात मैदान 1, 2 आणि 3 साठी तदनंतर होणारे सामने असतील. मैदान क्रमांक 1 साठी होणारा सामना असेल 90 किलोमीटर चोंडीपूर सिद्धीमध्ये गडपाडा, मैदान क्रमांक 2 साठी बाकरी वापासपाडा वर्सेस श्रीरंग देव आणि मैदान क्रमांक 3 साठी गावदेवी मुशद वर्सेस विघ्नहर्ता देवखा या संघाला देखील तयार करायचं आहे. लक्षात घ्या, चालू सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी 90 किलोमीटर चोंडी वर्सेस सिद्धीमध्ये गडपाडा, मैदान क्रमांक 2 साठी बाबदेव वापासपाडा वर्सेस श्रीरंग देऊळ आणि मैदान क्रमांक 3 साठी गावदेवी मुशद वर्सेस विघ्नहर्ता देवघर आपण मैदान क्रमांक 3 साठी तयार राहायचं आहे. अशा पद्धतीनं पुढील 6च्या 6 संघ आपण आपापल्या गणवेशामध्ये तयार करायचं आहे. लक्षात घ्या, विजयी संघ घरी जायचं नाहीये. आजच्या रचनेमध्ये, आजच्या रात्रीमध्ये, आजच्या या सत्रामध्ये आपल्याला पहिली फेरी आणि दुसरी फेरी पूर्ण करायची आहे. म्हणजे एकूण 64 संघांमधून आपल्याला 48 सामने या ठिकाणी खेळायचे आहेत. बाकीचे उद्या महिला कबड्डी स्पर्धा आणि पंचक्रोशीची उरलेली कबड्डी स्पर्धा म्हणजे उद्या 2 राऊंड होतील. मग उद्याच्या दिवसामध्ये खरं तर सेमीफायनल म्हणजे महिलांची सेमीफायनल आणि जेंट्स म्हणजे पुरुषांची आपली पंचक्रोशी सेमीफायनल ही परवा होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आणि अंतिम म्हणजे सांगता समारोप हा 25 तारखेला असेल, लास्ट डे, फायनल डे. त्या दिवशी मात्र जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 32 संघांची आणि ह्या संघांमधील सेमीफायनल्स असे या ठिकाणी अर्थातच शेवटच्या दिवशी होणार आहे. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना सुरू होतोय. दिलखुश अब्बास अर्थात संदेश भरकर या संघाचे कोच अभिक गुरव, सुधीर राऊत अत्यंत जबरदस्त मेहनत घेऊन दिलखुश अब्बास संघाची बांधणी गेल्या कित्येक वर्ष आपण पाहतो. असा दिलखुश अब्बास झुंज देतोय, लढत देतोय तो ओम साई आपटी या संघाच्या विरुद्ध. कुणाल पाटीलची रेड, जबरदस्त रेड. आपटी संघाचा रेड 7 नंबर रेडवरती 7च्या डिफेन्समध्ये उंच बुडाचा राईड आहे, परंतु जबरदस्त चेन लावलाय, साखळी लावलेली आहे. त्या चेनमध्ये आपण बघतोय सुंदर डिफेन्स होतोय. तेजस आणि त्याच्या साथीदार डिफेंडर्स आपण बघतोय सुंदररित्या राईट कॉर्नरवरती डिफेन्स करतोय. 2चा डिफेन्स सुपर टॅकल कुणाल पाटील. 2च्या डिफेन्स मध्ये कुणाल पाटील जंप बघा, जबरदस्त जंप. थोडीशी दुखापत आपण बघतोय कुणाला त्या ठिकाणी होतोय, मात्र दुखापतीतून सावरताना आपण कित्येक मुलांना कुणाला पाहिलेला आहे. 17 नंबरची जर्सी प्रकार करून गेली कित्येक वर्ष दिलखुश अब्बास संघाचं प्रतिनिधित्व करताना कुणाल पाटीलला आपण पाहतोय. अत्यंत सुंदर सुरुवात, 6-0 अर्थात 9-6 असं सुरुवात. अब्बास संघ 6 गुणांवरती, 9 वरती आपण आपटी संघ पाहतोय. 0 गुणांवरती आपली संघ आहे. सुरुवात मात्र दिलखुश अब्बास संघाची सुंदर होते. क्रीडांगण क्रमांक 3 वरचा सामना आपण बघतोय. जिरेश्वरी झिराटपाडा विरुद्ध सामना सुरू आहे तो वाघोडे. हा सामना सुद्धा अत्यंत अटीतटीची सुरुवात झालेली आहे. यजमान जिरेश्वरी झिराटपाडा अर्थात जय गणेश या संघामधून खेळताना आपण बघतोय. धन्यवाद सर. अर्थात संजयजी मात्रे सर कबड्डी देखील या ठिकाणी उत्तम पद्धतीनं आपलं कार्य अच्छा कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं उत्तम समालोचक म्हणून आपण देखील गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात.
देखील एक वाढीनं आपलं केलेलं समालोचन देखील खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी होतं. खरं तर 1, 2, 3 अशी 3 मैदानं या ठिकाणी निश्चितपणे केली गेली आणि ह्या 3 मैदानांमध्ये जर आपण चित्र पाहिलं तर खूप नयनरम्य असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाची खऱ्या अर्थाने संपूर्ण भूमिका जी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण कबड्डी स्पर्धा अर्थात आणि साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी स्पर्धा मात्र संपन्न होत असताना पाहतो. या ठिकाणी जवळपास आजच्या कबड्डी स्पर्धेला अनिल राऊत आणि गुलाबजी पाटील यांच्या माध्यमातून दुसरीच्या सर्व सामनाधिकारी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आपण पाहतो. निश्चितपणे अशीच कबड्डी या ठिकाणी अगदी शेवटपर्यंत चालू राहणार आहे. कारण पहिली फेरी आणि दुसरी फेरी पूर्ण करूनच आपल्याला या आजच्या दिवसातून आजच्या दिवसाला आपण थांबणार आहोत. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये आपण थांबणार आहोत. पण उद्या पुन्हा हाच जोश आपण कबड्डीचा पाहणार आहोत. अर्थात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील कबड्डी स्पर्धा आपण पाहणार आहोत. नक्कीच आज पंचकोशी आणि शेवटच्या दिवसाला मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असेल. कारण रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग येणार आहे. खरं तर आजची कबड्डी स्पर्धा देखील एक भव्य आणि दिव्यत्वाची कबड्डी स्पर्धा म्हणायला हरकत नाही आहे. कारण अनेक वर्ष अनुभव असणारे अनेक पंचक्रोशी आहेत. जवळपास बामणगाव पंचक्रोशी असेल, अलिबाग रेवस पंचक्रोशी असेल, शिवसागर पंचक्रोशी असेल. ज्याच्यामध्ये जवळपास अलिबाग रेवस ही सगळ्यात सिनियर पंचक्रोशी आहे. त्याच्यानंतर मग बामणगाव, शिवसागर अशा पंचक्रोशी खऱ्या अर्थानं या कबड्डी क्षेत्रामध्ये उतरल्या आणि ह्या कबड्डीचे खऱ्या अर्थानं गंगा प्रवाहित झाली. कबड्डीचा हा प्रवाह खऱ्या अर्थानं सुरू झाला आणि पुन्हा एकदा या 3 बाजूला वाहणाऱ्या प्रवाहाला एका प्रवाहामध्ये आणण्याचं काम यातूनच या ठिकाणी साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून अर्थात आदरणीय दिलीप शेड होईल यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आणि तोच हा प्रवाह या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितपणे आम्ही धन्यवाद देणार आहोत. सत्र पहिले असेल, सत्र दुसरे असेल आणि सत्र तिसरे असेल. अगदी अबाधित चांगल्या पद्धतीनं चांगल्या नियोजनाखाली संपूर्ण कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतो. इथे मात्र मैदान क्रमांक 1 मध्ये चालू सामना दिलखुश आवास वर्सेस ओम साई आपटी. दिलखुश आवास हा अलिबाग रेवस पंचक्रोशीतील संघ आहे आणि ओम साई आपटी हा शिवसागर पंचक्रोशीतील संघ आहे. खरं तर दिलखुश आवास एक नावाजलेला संघ आहे. खरं तर दिलखुश आवास या संघाच्या मागे खरं तर अनेक वर्षांची परंपरा असलेला संघ आहे. एक जुनी कबड्डीचं नाही तर जुन्या कबड्डीमध्ये देखील दिलखुश आवास या संघाचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये देखील आज देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर आपटी संघ हा देखील एक नवीन संघ आहे, परंतु शिवसागर पंचक्रोशीमध्ये नामांकित संघ आहे. असे 2 संघ एकमेकांसमोर आता भेटलेले आहेत आणि गुणफलकावर जर पाहिलं तर निश्चितपणे दिलखुश आवाज हा मात्र काही गुणांनी अर्थात पुढे असताना आपण हा संघ पाहतो. कारण प्लस मायनस हे तर होतच राहणार. भरती ओटी हाच निसर्गाचा नियम आहे. सुख आणि दुःख त्या देखील माणसाच्या जीवनामध्ये जशा पद्धतीने येत असतात तशा पद्धतीनं कबड्डीमध्ये हरणं आणि जिंकणं या गोष्टी देखील सातत्याने येत असतात. म्हणून आपण हा कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करत असताना निश्चितपणे अशा खेळाडूंचा देखील विचार केला पाहिजे जे खऱ्या अर्थाने इथे जे मंडळांनी या ठिकाणी निश्चित केलं. पराभूत संघांमधून देखील उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंना सन्मान करण्यात येणार आहे. म्हणजेच काय की जरी तुमचा पराभव झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला आमच्या वतीने अर्थात एक सन्मान चिन्ह आपल्या उत्तम खेळासाठी देण्यात येतं. मैदान क्रमांक 2 काळभैरव खंडाळे वर्सेस गणेश दळवीकरांची ते देखील सेम आहे. काळभैरव खंडाळे हा अलिबाग रेवस पंचक्रोशीतील संघ आहे तर श्रीगणेश दळवीकर शिवसागरगड पंचक्रोशीतील संघ आहे. तेथे देखील 2 पंचक्रोशी एकत्रितरित्या त्या ठिकाणी खेळत असताना पाहतोय. तर मैदान क्रमांक 3 वर देखील सेम आहे. जिराडपाडा हा अलिबाग रेवस पंचक्रोशी संघ आहे आणि गुरुकृपा वाघोडे हा शिवसागरगड पंचक्रोशीतील संघ आहे. आणि मैदान क्रमांक 1, 2, 3 या 3ही मैदानावर अलिबाग रेवस आणि शिवसागरगड अशा पंचक्रोशींमध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सामने सुरू आहेत. इथे मात्र आपली संघाकडनं एक कबड्डीचं आपण प्रदर्शन पाहिलं आणि निश्चितपणे आपल्या संघाकडे 1 गुण त्या ठिकाणी आलेला आहे. गुणफलक जर आपण पाहिलं 0 मला वाटतं 13 आता गुणफलक या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर मात्र त्या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही सुंदर कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. अगदी तंतोतंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नियोजनाचा अभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. अशी नेत्रदीपक स्पर्धा आपण पाहतो. नक्कीच हळूहळू आपण ह्या आजच्या कबड्डीच्या शेवटाकडे मिळणार आहोत. कारण पहिली फेरी आणि दुसरी फेरी आज मात्र या ठिकाणी संपन्न होणार आहे.
नक्कीच. कारण संजयभाई करता आम्ही तुम्हाला ऐकतो राहू या ठिकाणी अनेक माहिती तुमच्यापर्यंत आहे, प्रत्येक खेळाडूची माहिती आणि कबड्डीबद्दलचे जे ज्ञान तुम्हाला आहे खरोखर आम्ही तुम्हाला इथपासून ऐकतोय. खास करून संजय सुद्धा आहे, तुम्ही दोघेही सुद्धा खूप उत्कृष्ट असे कबड्डीचे संचालक आहात आणि खास करून अंकुर आणि त्याच्या मित्र ही जी अरेंजमेंट मी पाहतोय खरोखर अप्रतिम असं प्रो कबड्डीला पण टक्कर देणारी ही कबड्डीची स्पर्धा आज या ठिकाणी पाहायला मिळते. आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात मी पुढे सांगेन की महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा जर कुठली असेल ना तर ही असेल. तर प्लीज जोरदार टाळ्या होऊ द्या आणि दर्शकांनी बसलेले आहेत आणि एक जोरदार घोषणा आपण देऊया गंगेश्वर महाराज की जय. बोल गंगेश्वर महाराज की. नक्कीच मोठा प्रतिसाद कुलकर्णी सर आपण पाहतोय. गतवर्षी पाहिलं, त्याच्या अगोदरच्या वर्षी देखील या ठिकाणी पाहिलं. खरं तर कबड्डी खेळ अशाच पद्धतीने खेळला जातो आणि आपला ह्या अर्थात साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाचा आलेख मात्र कबड्डीच्या बाबतीत क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत मात्र वाढत आहे कुलकर्णी सर. कारण 2 वर्षांमध्ये यावर्षीचा रिस्पॉन्स आणि यावर्षीची कबड्डी स्पर्धा ही खरोखर पाहण्याजोगी आहे. महाराष्ट्राला लाजवेल, मी सुरुवातीपासून असं म्हणतोय की महाराष्ट्राला लाजवेल अशी कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आपण भाग्यवान कुलकर्णी सर की अशी स्पर्धा प्रत्यक्ष दिवशी आपल्या गावाकडे पाहायला मिळते. खरं तर या ग्रामीण स्तरावर आपल्याला पाहायला मिळते. नक्की. कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढी मोठी स्पर्धाचं आयोजन करणं, नियोजन करणं आणि तो डिझर्ट ठेवणं. मगाशी आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेबांनी सांगितलं की सर्वांकडे ऐश्वर्य असतं पण ते मात्र त्याच्याकडे ताकद ती नियत असली पाहिजे, ही मात्र दिलीपजी त्यांच्याकडे आहे. त्याचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि नेहमी ते प्रोत्साहन देत असतात खेळाडूंना, ते महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय कारण प्रत्येकाच्या मित्रांनो खेळावर आज आपलं उद्याचं भविष्य या ठिकाणी राहणार आहे. तसंच त्यांचे सर्व साथी या ठिकाणी रवी मात्रे बसलेले आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत. त्यांनी स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट करून दाखवलेली आहे. सर्व पाठीराखी आहेत. आदरणीय चित्रपट बरोबर नेहमी असणारे सर्व साथी, आपले सर्व आमचे साई मित्र मंडळ आणि साई महिला मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, त्यांचा खरोखर खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आपण खरोखर तुम्हाला सर्वांचा धन्यवाद. एवढी मोठ्या कार्यक्रम नेहमीच या महाराष्ट्र लेवलवरती स्पर्धा पाहायला मिळतात आणि आम्ही याच्या मदत पडलं तर आपला फार अभिमान आहे. तर मी धन्यवाद देतो आदरणीय रवीजी आणि दादा यांना, खास करून दिलीप शेट्टी यांना, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी नेहमी आवर्जून बोलत असतात या स्पर्धेसाठी. त्याबद्दल तमाम साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाचं धन्यवाद. नक्कीच. अर्थात आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय. अर्थात कुलकर्णी सर आपण पाहिलं नियत पाहिजे आणि कबड्डी स्पर्धा किंवा अशा स्पोर्ट्स ठेवण्याची दृष्टी पाहिजे. आपण पाहिले तलवारी तर सर्वांच्याच हातात होता, हिंमत तर सर्वांच्याच मंगळात होती, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मध्ये होती. हे देखील आपण नेहमीच पाहिलं, ऐकलं, इतिहास पाहिला आणि तशाच पद्धतीनं आज देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत आहोत. कारण ही नियम आणि ही दृष्टी मात्र असायला लागेल. कारण ही दृष्टी आपल्याला सृष्टी मात्र दिसत असते. कारण उद्याचं भविष्य अशाच पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी अवलंबून आहे. भावी खेळाडूंना या ठिकाणी मिळालेला प्लॅटफॉर्म हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मिळालेली संधी हे देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे. ही आज या ठिकाणी आपल्याला पाहायला वेताळेश्वर उसर संघाचा खेळाडू जर कोण असेल तर प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. वेताळेश्वर उसर संघाचा खेळाडू कोणी चालेल, आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे प्लीज. या ठिकाणी आपण महिला क्रमांक 1, 2, 3 वर चालू सामने पाहतो. त्यानंतर देखील आम्ही सामन्यांना या ठिकाणी विकलन केलेला आहे. मैदान क्रमांक 1 साठी 90 किलोमीटर चौकीपासून सुटलेला जरूर पडा. मैदान क्रमांक 2 साठी बाबदेव ओबसपाटापासून श्रीराज जरूर सहित आणि मैदान क्रमांक 3 साठी गावरी मुशतपासून रीड म्हणता देव. या सहा संघात आपण तयार करायचा. पुढील सामना खेळण्यासाठी आपण सज्ज व्हायचा. नेट अधिक कबड्डी अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणामध्ये, सुंदर अशा आनंदमय वातावरणात, यशाच्या वातावरणामध्ये उत्सुकतेनं पाहणारी कबड्डी स्पर्धा मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाच्या त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आपण पाहतो. अनेकांचा आशीर्वाद, अनेकांचा परिश्रमातून, अनेकांच्या समाधानातून, अनेकांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी साकारलेली आणि संपन्न होणारी अर्थात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आज उद्या आणि परवाच्या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी संपन्न केली जाणार आहे.
22 गुण असतात फलक आपण बघतो. दिलखुश आवाज दुसरा हाफमध्ये सेकंड हाफमध्ये 20 गुणांच्या आघाडीवरती आहे. बनाटे असा दिलखुश आवाज अलिबाग रिवर्स पंचकृषी मधला हा संघ क्रीडांगण क्रमांक 1 वरती 20 गुणांनी आघाडीवरती आपण पाहतोय. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना सुद्धा जो आपण पाहतो काल देखील खंडाळी विरुद्ध श्री गणेश दगडी क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना सुद्धा क्रीडांगण क्रमांक 3 वरती यशपाल दिरीश्री विराटपटाविरुद्ध गुरुकृपा वागळे हा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुरू आहे. 11-5 असं बरोबर आपण पाहतोय. 18-8 असा सुद्धा बरोबर पाहतोय. जेथे अत्यंत सुंदर लढत सुरू आहे. वागणे विरुद्ध श्री विराटपडा. तोच जोश आणि तोच आनंद अजून देखील अनेकांच्या चेहऱ्यावर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. कारण कबड्डी खेळत असा अगदी शेवटपर्यंत आनंद देणारा क्षण म्हणजेच कबड्डीचा असू शकतो. आणि हीच कबड्डी आज आपण या ठिकाणी कारण मर्दानी मैदानी खेळ असा हा कबड्डीचा खेळ आहे. अनेक वेळेला विविध सायबंद खेळाडू अनेक खेळाडूंना इंजुरी आपण आलेली कबड्डी क्षेत्रामध्ये पाहतो. अनेक खेळाडूंच्या पायामध्ये क्रॅम्स येत आपण पाहतो. परंतु अशा सगळ्या गोष्टी बाजूला घेऊन खऱ्या असताना पुन्हा हिमतीने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. खरं तर आपण या रायगड जिल्ह्यामध्ये देखील पाहिलं अनेक छत्रपती अवॉर्ड्स कबड्डीचे आहेत. अनेक प्रो कबड्डी स्टार या कबड्डीचे आहेत. आणि तोच आदर्श ठेवून आपल्याला पुढे देखील जायचं. खरं तर आपण या 2 दिवसामध्ये या ठिकाणी अनेक प्रो कबड्डी स्टार येणार आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. रायगड जिल्ह्याचा पहिला प्रो कबड्डी स्टार अर्थात केदार वाघ, अनिल पाटील असेल, अनिल कुमार असेल, त्यानंतर मयूर कदम असेल, असे या ठिकाणी आपण अनेक प्रो कबड्डी स्टार अर्थात आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत. ते देखील या ठिकाणी आजच्या या 3 दिवसाच्या या ठिकाणी अर्थात सदिच्छा प्रत्यक्ष खेळ देखील या ठिकाणी करणार आहे. सुयोग असेल संघाचा असे अनेक प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी येणार आहेत. आणि असेच भविष्यात घडले पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कारण जुन्यांपासून बोधकी आणि नव्याचा शोधक्या हे आपण नक्कीच ऐकत असतो. आणि प्रत्यक्षदर्शी मैदानावर उतरवण्याची हीच ती वेळ आहे. थोर महात्मे सांगून गेले चरित्र त्यांचे पाहजरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच आपण एक बदलला. तर अनेक खेळाडूंचा आदर्श आपल्या समोर ठेवून आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा करत असतो. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी यापुढे होणारा सामना असेल 90 रुपये आपण छोटी बस सिद्धिविनायक गरुडपाडा. मैदान क्रमांक 2 साठी बाबदेव आवाजपाडा बसेस सूरज देऊळ असेल. आणि मैदान क्रमांक 3 साठी बाबदेव मुशर बसेस विघ्नहर्ता देवघर. या 6च्या 6 संघानं आपण तयारी राहायचं आहे. चालू सामने संपल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खेळायचं आहे. या मैदानावर आपल्याला सादर करायचं आहे. मागच्या साईडला आपण पाहिलं अनेक रसिक प्रेक्षकांची गर्दी मागच्या क्रिकेटच्या मैदानावर देखील आपण पाहतोय. तर अगदी अर्थात आणि चांगल्या पद्धतीनं ही कबड्डी स्पर्धा आपण एलईडीवर त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या कबड्डीचा आनंद मात्र बाहेरच्या देखील साईडला घेणाऱ्या अनेक रसिक प्रेक्षक आहेत. इथून जवळपास 23 आणि 04 वर असणारा खेळ मैदान क्रमांक 1 आपल्याला पाहतोय. जवळपास एकतर्फी खेळ या ठिकाणी अर्थात या 2 संघांमध्ये आपण होत असताना पाहतो. खेळाचा अनुभव आहे. मी मगाशीच म्हटलं होतं अनुभव हा देखील माणसाचा गुरु आहे. कारण अनुभवानं देखील माणूस पुढे जात असतो. आणि हा अनुभवाचा आवाज या संघाच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र नवीन संघ असतात हे देखील काही अनुभव घेत मागे पुढे जात असतात. आणि भविष्यात हे संघ देखील कदाचित चांगल्या स्थानी पोचलेले असतात. उच्च अंक त्यांनी गाठलेला असतो. म्हणजेच काय ते अनुभवातून मात्र मित्रांनो आपण पुढे जायचं आहे. आणि हाच अनुभव अशा कबड्डी स्पर्धेचा घेण्यासाठी आरोग्य रिलीजन होईल याच्या माध्यमातून हे व्यासपीठ आपण या ठिकाणी तयार करून दिले. अर्थात हे कबड्डीचं मैदान मात्र या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. रसिक प्रेक्षक अजून देखील या ठिकाणी तेवढ्याच संख्येनं ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मात्र थांबलेला आहे, एकवटलेला आहे. हे देखील अर्थात आपलं एक मोठं योगदान आहे. आणि या कबड्डी स्पर्धेला आपले मिळालेलं एक सहकार्य आहे. दिलखुश आवाज वर्सेस ओमसाई आपटी. तर मैदान क्रमांक 2 साठी काळभैरव खंडाळे वर्सेस गणेश गौरी खरोशी. काळभैरव खंडाळे हा देखील अजिबात वेगळ्यामध्ये अनेक वेळेला
नामांकन मिळालेला संघ आहे, अनेक वेळेला अंतिम विजेता ठरलेला संघ आहे. तर श्री गणेश गणेश वर्ष हा देखील अंतिम अर्थात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये देखील अनेक वेळेला खरं तर मोठमोठ्या मातब्बर संघांना चारिमुंडी अचीव केलेला पराभूत घेतलेला संघ आहे. आता मात्र या दोन संघांमध्ये अशा पद्धतीने खेळ केला जाईल आणि रंगदेवता मात्र कोणत्या संघाला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी साथ देणार. तर रंगदेवता तेव्हाच साथ देते ज्यावेळेला आपली या ठिकाणी कबड्डीची सराव किंवा आपल्या कबड्डीची प्रॅक्टिस या ठिकाणी झालेली असते. कारण सराव हा देखील इतकाच महत्त्वाचा आहे. तर मैदान क्रमांक 3 साठी त्या ठिकाणी गुरुकृपा वाघोडे वर्सेस झिरेश्वरी झिराडपाडा. हा झिराडपाडा हा येथीलच संघ आहे, बाजूचाच संघ आहे आणि गुरुकृपा वाघोडे हा शिवसागर पंचकोशी एक नामांकित संघ आहे. इथे मात्र मैदान क्रमांक 1 आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये येतो. मित्रांनो, हीच खरी कबड्डी आहे. किंवा काय घडेल आणि काय बिघडेल हे मात्र सांगता येत नाही आहे. मोठमोठ्या आघाड्या तोडण्याचं काम या कमी मिनिटांमध्ये या ठिकाणी या कबड्डी क्षेत्रामध्ये झालेलं आहे. हे अनेक उदाहरणं आपल्यासमोर असतात. मात्र इथे मात्र चला मैदान क्रमांक 3चा सामना त्या ठिकाणी संपलेला आहे. मैदान क्रमांक 3वर चालू सामना आपण पाहिला गुरुकृपा वाघोडे वर्सेस झिरेश्वरी झिराडपाडा. हा मैदान क्रमांक 3वरील सामना संपलेला आहे. आपण सोबतच सामने सुरू करत असतो. मैदान क्रमांक 1 असेल, 2 असेल, 3 असेल. मात्र आम्ही एंट्री गेटमध्ये येण्यासाठी सर्व संघांना विनंती करणार आहोत. आपण मैदान क्रमांक 1 असेल तो सामना संपण्यासाठी देखील काहीच मिनिटं त्या ठिकाणी शिल्लक आहे. आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचं आहे. अर्थात नवयुग क्रीडा मंडळ चोंढी वर्सेस सिद्धिविनायक गरुडपाडा मैदान क्रमांक 1 साठी होणारा सामना आहे. मैदान क्रमांक 2 साठी वामदेव आवासपाडा वर्सेस श्री गणेश देऊळघरचे मैदान क्रमांक 2 वर हा सामना खेळला जाणार आहे. तर मैदान क्रमांक 3 साठी गौरीम भूषण वर्सेस विघ्नहंता देवघर 3 वर सामना खेळला जाणार आहे. त्याच्यामुळे 6च्या 6 संघांना आपण आपल्या गणवेशामध्ये येऊन थांबायचं आहे. आपल्याला देखील मोठ्या जल्लोष वातावरणामध्ये या मैदानावर कोणते दिली जाणार आहे. प्रत्येकाचं स्वागत जल्लोष वातावरणामध्ये या ठिकाणी होणार. कारण खेळ कबड्डीचा पुरुषांच्या आवडीचा अर्थात प्रत्येकाच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा खेळ म्हणजेच कबड्डी, मानाचा सन्मानाचा खेळ म्हणजेच कबड्डी. आज आपण मोठ्या दिमागाला बदल या ठिकाणी खेळतो. अर्थात जवळपास एकाच बाजूला जुळलेला सामना मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतो दिलखुश आवाज अर्थात नाव देखील दिलखुश निश्चितपणे आपल्या प्रेक्षकांना आपल्या हितेजिंकतांना देखील खुश करण्याचं काम या पहिल्याच पिढीमध्ये दिलखुश या संघामध्ये या ठिकाणी आपण करत असताना पाहतो. कारण इथे आपण आघाडी आणि पिछाडीचा जर विचार केला तर पुरुष आघाडी अर्थात दिलखुश या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढीच पिछाडी ओम सई आपली या संघाकडे ओढ इथे मात्र पुश केलं गेलं आणि खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. हीच खेळाची कसं आहे अनेक खेळाडू आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करून या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला चारिमुंडी अचीव करण्याचा पराभूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतात. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी प्रामाणिकपणे खेळ करत असतो आणि ह्याच प्रामाणिकपणाच्या खेळाचा नक्कीच आपल्याला फायदा मात्र पुढच्या पिढीमध्ये होत असतो. पुढील सामने देखील आम्ही दिलेले आहेत. मैदान क्रमांक 1, 2, 3 या तीनही मैदानासाठी 6च्या 6 संघानं आपण गेटवर येऊन थांबायचं. एकही संघ या ठिकाणी आले नाहीये. एकही संघ या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ आले नाहीये. चला क्रीडा क्रमांक 1 वरती नवयुग क्रीडा मंडळ चोंढी विरुद्ध सिद्धिविनायक गरुडपाडा आपण लाईनअप करायचं आहे. नवयुग क्रीडा मंडळ चोंढी विरुद्ध सिद्धिविनायक गरुडपाडा आपण लाईनअप करायचं आहे. क्रीडागट क्रमांक 2 वरती बापदेव आवासपाडा विरुद्ध श्री गणेश देऊळ भेरसे या दोन्ही संघांना क्रीडागट क्रमांक 2 साठी लाईनअप करायचं आहे. आणि क्रीडागट क्रमांक 3 वरती गावठी भूषण विरुद्ध विघ्नहंता देवघर या दोन्ही संघांनी क्रीडागट क्रमांक 3 साठी लाईनअप करायचं आहे. एकही संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. क्रीडागट क्रमांक 1 वरचा सामना संपलेला आहे. क्रीडागट क्रमांक 3 वरचा सामना संपलेला आहे. साई संघाला विनंती करतोय, फायनल कॉल करतोय, आपण लाईनअप करायचं आहे. आपण मैदान गुरुकृपा वाघोडे हा सगळे 14 गुणांना विजेत्याला अभिनंदन करावं संघाचा देखील आभार. अर्थातच त्या ठिकाणी झिरेश्वरी झिराडपाडा संघाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान दिला जातोय. तो खेळाडू म्हणजे